शेतकरी, मका शेतामध्ये सडत असलेला शेतकरी किंवा मशागतीसाठी चिंतित असलेल्या शेतकऱ्यांसाठी थोडा दिलासा आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। फक्त माहिती शेवटपर्यंत पहा आणि जे चिंताग्रस्त शेतकरी असतील त्यांना हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा। बरेच जण आपल्या भागातनं आहेत, बरेच जण जालन्यातनं आहेत, विदर्भातनं आहेत। अशा शेतकऱ्यांनी आपल्या भागातल्या ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करा। बघा, सखोल माहिती देण्याचा प्रयत्न करेन। सध्या मान्सून गोवापर्यंत आलाय। चक्रीवादळाचं जे स्वरूप आहे ते आता क्षमावलं आहे, पण कमी दाबाचं जे पट्टा आहे तो कोकण किनारपट्टी आणि सांगली, सोलापूर, सातारा, पुण्याची बरीचशी परेशानी करणार आहे। त्यानंतर कोल्हापूरच्या सर्व तालुक्यामध्ये वारे आणि पाऊस हे आज दिवसभरही चालणार आहे। त्यानंतर धाराशिव, जे काही बीड पट्टा आहे, तुळजापूर, सांगलीचा पट्टा पूर्वेकडील असेल, त्यानंतर अहिल्यादेवीनगर परिसर असेल, या भागातही काही ठिकाणी सकाळपासून रिमझिम तर काही ठिकाणी उघाड अशी कंडिशन पाहायला मिळणार आहे। पूर्व विदर्भामध्ये ऊन आणि आभाळ निघायला सुरुवात होईल। काळे कुठे ढग दुपारच्या पारी बनतील, त्यामधनं कुठे मोठे जोरदार सटकारा बिटकारा अशी फुगारे मागे फुगारे अशी कंडिशन पाहायला मिळणार आहे। त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला किंवा 4-5च्या पिरियडच्या पुढे तर स्थानिक लेवलला भाग बदलत, पण व्याप्ती मागच्या पावसा एवढी नाही आहे। फक्त 25 ते 30% व्याप्ती आहे। मागील काळामध्ये 80% व्याप्तीवरती पाऊस गेला होता, त्यामुळे तो सर्वदूर पडलेला होता। पण आजच्या 25 आणि उद्याच्या 26ला व्याप्ती ही रिव्हर्स आलेली आहे आणि ही रिव्हर्स व्याप्ती ही फक्त 2 दिवसासाठी आहे। नंतर ही व्याप्ती पुन्हा 70 ते 75% वरती वाढणार आहे। ती तारीख म्हणजे 28, काही ठिकाणी 27 सुद्धा असणार आहे आणि 29 तारखेपर्यंत हे चित्र असंच महाराष्ट्रात चालणार आहे। तर आता व्याप्ती कुठे वाढते, कोणत्या जिल्ह्यांना आणखीन जोरदार पाऊस पडणार आहे, म्हणजे बऱ्याच ठिकाणी सध्या आता काही ठिकाणी एक दिवस झाले वातावरण कमी होतं, वापसा कुठेतरी आज होईल। अशा शेतकऱ्यांना पुन्हा 2 दिवसानंतर वापसा मोड करणारी कंडिशन आहे। तर त्या भागांची नावं बघूया। वापसा मोड करणारी कंडिशन काही ठिकाणी तर वापसाच नाही, पश्चिम महाराष्ट्र, संभाजीनगर, नाशिक वगैरे भागांमध्ये, तर पण काहीतरी लातूरमध्ये काही भागांमध्ये होते, पुण्यामध्ये, जालन्यामध्ये व्हायला लागली आहे, बुलढाण्यामध्ये व्हायला लागली आहे आणि इकडे भोकरदन वगैरे भागांमध्ये सुद्धा व्हायला लागली आहे। पण अशा भागांना सुद्धा ही वापसा मोड करणारी कंडिशन 27, 28, 29च्या काळामध्ये संपुष्टात आणणार आहे। व्याप्ती वाढणार आहे। आजच्या आणि उद्या दिवस व्याप्ती मराठवाड्याची आणि विदर्भाची कमी आहे। पश्चिम महाराष्ट्राची, दक्षिण महाराष्ट्राची जैसे थे तैसीच राहणार आहे। आज जालन्यामध्ये काही ठिकाणी सकाळच्या पारी सिल्लोड साईडनं गर्जना झाली। त्यानंतर आजही संध्याकाळच्या वेळेला काही ठिकाणी ते पाऊस पडेल। पावसाचा जोर जसा नेहमी आहे, काही ठिकाणी फुगारे फटकारे ही 3 टाईपमध्ये पाऊस होणार आहे। जळगावमध्ये बऱ्याच ठिकाणी आजही पाऊस होणार आहे। पावसाचं स्वरूप संध्याकाळच्या वेळेला डेव्हलप होईल। काही ठिकाणी आज मराठवाड्यामध्ये जसं की आपण चाकरवाडी परिसर, नेकनूर परिसर, बीड दक्षिण भाग परिसर, केजमध्ये वातावरण थोडं कमी प्रमाणात राहील, पण व्याप्ती यांच्या भागातील सुद्धा परवाच्यापासून पुन्हा वाढणार आहे 28-29 पर्यंत। जळगावमध्ये आज पाऊस आहे, वैजापूरमध्ये आज पाऊस आहे, नाशिकच्या दक्षिणेकडील भागांना निफाड वगैरे साईडला आज पाऊस आहे, सिन्नर पट्ट्यामध्ये काही भाग सोडलेले आहे त्यांना देखील आज पाऊस होईल। सोलापूरचं, सांगलीचं स्वरूप आणखीन वाढेल। नागपूर, चंद्रपूर, गोंदियाला गरमीची लेवल आज वाढणार आहे। अकोला, वर्धा या भागातही गरमीची लेवल आज चांगली वाढणार आहे। यवतमाळ परिसर, नांदेड परिसरातही गरमीची लेवल वाढेल, त्यामुळे काही ठिकाणी थोडं गरजल्यासारखं वाटेल। पाऊस येण्याचे चान्सेस इथे भाग बदलत आहे। व्याप्ती मात्र 25% आहे, मागच्यासारखी 80% नाही आहे, त्यामुळे बऱ्याच भागांना तो सोडू शकतो आणि दिवसभर 1-2 ठिकाणी फटकारे जोरदार सर आणि एखाद्या भागांमध्ये ढगांचा उंचची उंट अल्ट्रा सिरस आणि सेक्टोकोलंबस ढगांची निर्मिती होत असल्यामुळे एक काळाभोर ढगांची निर्मिती देखील होईल आणि त्यामधनं मुसळधार सर फक्त 10-5 मिनिटांसाठी राहू शकते। ही कंडिशन जास्त करून मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये जास्त आहे आणि एकंदरीत सावली धरून राहणारं वातावरण हे पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये आहे। त्यात दक्षिण महाराष्ट्रामध्ये तर 3 दिवस सूर्यदर्शन नाही आहे, त्यातली नावं आपण सुरुवातीला सांगितली। तर त्यानंतर परिस्थिती ही आटोक्यात येणार आहे 29 तारखेला। 30 तारखेपासून संबंध महाराष्ट्रामध्ये पाऊस उघडायला सुरुवात होईल। त्यामध्ये दक्षिण महाराष्ट्र 1 नंबरला असेल, ज्यामध्ये सांगली, सोलापूरचा, कोल्हापूरचा, धाराशिवचा, कोल्हापूरचा कमी पण धाराशिवचा समावेश जास्त असेल। नाशिकमध्ये सुद्धा हा पाऊस उघडेल। बीड, जालन्यामधला सुद्धा 30 तारखेपासून हा पाऊस उघडेल आणि एकंदरीत जूनचा पहिला आठवडा कसा जाईल हे 2 मिनिटांमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल। जूनच्या पहिल्या आठवड्यापासून म्हणजे 31 आणि 1 तारखेपासून कंडिशन फक्त वारे, मोसमी वारे जसे वाहतात पश्चिमेकडनं पूर्वेकडनं, नैऋत्य मोसमी वारे जसे वाहतात दक्षिण उत्तर कधी पश्चिम पूर्व, अशा कंडिशनचे वारे हे वाहत राहतील। त्यामुळे गरमीची लेवल टिकणार नाही आहे। शेतकऱ्यांना फक्त आपल्याला मशागती करता येईल। या काळामध्ये ज्यांनी आता पेरणी केलेली आहे यांचा एक फायदा मात्र नक्की आहे, या काळामध्ये आपल्या शेताची मशागत करताना जे उगलेलं गवत आहे ते जळून खाक झाल्याशिवाय राहणार नाही, कारण की उन्हाचा तडाखा, वातावरणात वारे आणि हे कोवळं बी उगलेलं जे म्हणजे गवताचं आहे ते संपुष्टात येईल। पण याच्यामध्ये एक नुकसान मात्र नक्की होणार आहे,
ते म्हणजे परतीच्या पावसामध्ये आपलं आलेले पीक सापडेल की नाही या बाबतीत. आता बरेच जणांना हा प्रश्न पडला असेल, तुम्ही परतीचा पाऊस मोठा सांगताय, परतीच्या पावसात पीक सडेल असं सांगताय, मग तो येणार तरी कधी? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी ऑलरेडी दिलेले आहे. ज्यावेळेस मान्सून महाराष्ट्र व्यापेत नाही त्यावेळेस परतीच्या पावसाची एक्झिट तारीख आपल्याला समजत नाही. कारणही तसंच आहे. मॉडेलची रेंज 3 महिन्याची आहे आणि 3 महिन्यात परतीचा पाऊससुद्धा आगमन करण्यासाठी उत्तरेकडनं सरकत असतो. त्यामुळे उत्तरेकडील भागाकडे विशेष फोकस आपल्याला मान्सून व्याप्ती झाल्याच्या नंतर त्या ठेपीला पोहोचल्यानंतर समजते. आता पेरण्या कधी करायच्या आहेत? ज्या पेरण्या बाकीच्या राहिल्यात मशागतीसाठी ज्या शेतकरी आता उत्सुक आहे तर अशा शेतकऱ्यांना विनंती आहे, पेरणीसाठी आपल्याला वेळ भरपूर मिळणार आहे. जवळपास 15 दिवसाची उघाड आपल्याला या कालखंडात मिळू शकते. एक कमीत कमी 12 दिवसाचा खंड तरी जूनमध्ये आहेच. आणि याच माहितीबरोबर आपल्या भागामध्ये काय समस्या आहे त्या कमेंटमध्ये देखील करायचा प्रयत्न करा. आणि विशेष म्हणजे आजही पश्चिम महाराष्ट्राला जे काही कोकण किनारपट्टीचे लगतचे भाग आहेत, पुण्यासह सांगलीसह कोल्हापूरसह आणि इकडे अहिल्यादेवीनगर परिसरातही काही भागांमध्ये पाऊस जोरदार बरसणार आहेच. व्याप्ती सांगलीची जास्त आहे, 80% आहे, कोल्हापूरची 100% आहे, कोकण किनारपट्टी 100% आहे, नाशिक क्षेत्र 70-60 आहे, मुंबई जवळपास 80 ते 90% आहे, त्यानंतर जळगाव धुळे 40% आहे, जालन्याची टक्केवारी 20 ते 15% आहे, मराठवाड्याची टक्केवारी सर्व तालुक्यांची सर्व जिल्ह्यांची ही फक्त 11 ते 12% आहे. म्हणजे फटकारे इकून तिकून जातील अशी कंडिशन आहे. आणि विदर्भाची कंडिशन 25% आहे, कारण की विदर्भामध्ये गरमीची लेवल वाढणार आहे. आणि एक सरळ सांगायचं म्हटलं थोडक्यामध्ये तर टक्केवारीमध्ये 80% ते 70% पुन्हा संबंध महाराष्ट्राची वाढणार आहे. ती तारीख 29, 28 या तारखा आहेत. 27 तारखेला सुद्धा काही ठिकाणी टक्केवारी वाढेल. ते आपण उद्याच्या भागामध्ये पाहूयात. मित्रांनो, सर्वांना विनंती आहे, माहिती सटीक देण्याचा प्रयत्न करतोय आणि येत्या 3 दिवसामध्ये आपण टेलिव्हिजनवरती सुद्धा मॉडेलचं चित्रीकरण करणार आहोत. त्यासाठी सगळ्यांचा सपोर्ट असावा. ही माहिती सगळ्यांना शेअर करावी. सगळ्यांना पुनश्च एकदा जय शिवराय, धन्यवाद.